हे आहे कानेगावमधील माध्यमिक शाळा। शाळेच्या पटांगणावर प्रार्थनासाठी सर्व विद्यार्थी जमा झाले आहेत, परंतु प्रार्थनेपेक्षा टिंगलटवालीकडेच त्यांचं जास्त लक्ष आहे। सध्या देशात आणीबाणी सुरू आहे, याबद्दल शाळेचे प्राध्यापक सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। हा 9वीचा वर्ग आहे। बाई जरा जास्तच मॉडर्न असल्याने मुलांचं अभ्यासापेक्षा बाईकडे जास्त लक्ष असतं। हा आहे मुकुंद जोशी, 9वीच्या वर्गातील हुशार विद्यार्थी। त्याचे मित्र सूर्या, चित्र्या, फावड्या हे सर्वजण जिगरी दोस्त आहेत। हे सर्व शाळेत जाण्याआधी सूर्याच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये जमा होतात आणि खिडकीमधून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल करत असतात। सूर्याला 8वीच्या वर्गातील केवडा आवडत असते, पण तिच्याशी बोलण्याचं कधी धाडसच झालं नाही। जोशीला सुद्धा त्याच्या वर्गातील शिरोडकर आवडत असते, पण तो याबद्दल आपल्या मित्रांना काही सांगत नाही। गुपचूपपणे तो तिच्यावर प्रेम करत असतो। वर्ग सुरू असताना तो नेहमी तिच्याकडे चोरून पाहत असतो। हे आहेत मांजरेकर सर। मांजरेकर सर इतिहास विषय शिकवतात। ते सर्व विद्यार्थ्यांचे आवडीचे शिक्षक असतात। मुकुंद घरी आल्यावर आई बातमी देते की आज नरू मामा येणार आहे। नरू मामा आल्यावर फिरायला मिळणार आणि टॉकीजला जाऊन चित्रपट पाहायला मिळणार, म्हणून मुकुंद खुश होतो। मुकुंदला इंजिनियर व्हायचे आहे, म्हणून त्याची बहीण त्याला क्लास लावायला सांगते, पण मुकुंद तिचे कधीच ऐकत नाही। हे आहे बेंद्रेबाई, शाळेतील सर्वात कडक शिक्षिका। ती विद्यार्थ्यांना सतत पट्टीने मारत असते, म्हणून वर्गातील सर्व विद्यार्थी तिला घाबरत असतात। आजही सर्वजण सूर्याच्या इमारतीमध्ये जमले होते। तिथे जमून ते मस्ती करता करता घरी सांगितलेला गृहपाठ पूर्ण करत होते। तेव्हा फावड्या सूर्याला विचारतो की केवढा जर आपल्या वर्गात असती तर तू काय केलं असतं। त्यावर सूर्या म्हणतो की तिच्याकडे बिनधास्त बघितलं असतं आणि तिला पटवलं असतं। त्यावर जोशी म्हणतो, आपल्या लाईनकडे बघणे ही पण एक कला आहे, तिला सुद्धा कळालं नाही पाहिजे असं गुपचूप तिच्याकडे बघायचं। आज बेंद्रेबाईचा तास होता। उद्या सर्वांनी आपापल्या वहीला खाकी रंगाचं कवर घालून आणा असं बाई सर्व विद्यार्थ्यांना ठणकावून सांगते। तास सुरू असताना जोशी शिरोडकरकडे चोरून बघण्यात मग्न असतो, परंतु नेमका बेंद्रेबाईंना सापडतो। बाई त्याला प्रश्न विचारते, परंतु जोशी हुशार असल्याने त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि बाईचा मार खाण्यापासून वाचतो। मुकुंद शाळेतून घरी येतो तेव्हा नरू मामा घरी आला होता। त्याला पाहून तो खुश होतो। नरू मामा इंग्रजी शाळेत शिक्षक असतो, त्यामुळे तो नेहमी जोशीला इंग्रजीमध्ये बोलायला शिकवत असतो। नरू मामा सांगतो की मी एखाद्या स्मार्ट ख्रिश्चन मुलीसोबत लग्न करणार। त्यावर जोशी म्हणतो की नरू मामा, तू अशीच पोरगी पटव आणि तिच्यासोबत लग्न कर। त्याचं बोलणं ऐकून नरू मामाला संशय येतो। तो मुकुंदला विचारतो की तू कुणाच्या प्रेमात पडला आहेस का, परंतु मुकुंद त्याला खोटं सांगतो की आपण असल्या प्रेमाच्या भानगडीत पडतच नाही। मिसल नावाचा विद्यार्थी शिरोडकरच्या शेजारीत राहत असतो, म्हणून तिची माहिती काढण्यासाठी जोशी मिसल सोबत मैत्री करतो। आज वर्गात नवीन विद्यार्थिनीचे ॲडमिशन होते। ही आहे अनिता आंबेकर। आधी शहरात इंग्रजी शाळेत शिकत होती। वडिलांची बदली झाल्यामुळे ती या शाळेत आली होती। तिचे फाडफाड इंग्रजी ऐकून सर्व मुले तिच्यावर फिदा होतात। फावड्याचा भाजीचा धंदा होता। आज जोशी सुद्धा फावड्यासोबत बसला होता। नेमकं त्याच वेळी शिरोडकर भाजी घ्यायला येते। शिरोडकरला पाहून जोशीची बोलतीच बंद होते। शिरोडकर मुकुंदला विचारते की तू इथे काय करतोस, पण मुकुंद काहीच बोलत नाही। संध्याकाळी जोशी मिसल सोबत फिरायला येतो आणि शिरोडकरचं घर कुठे आहे हे पाहून घेतो। आज मांजरेकर सरांचा तास होता। सर्व विद्यार्थी सिनेमांच्या नावांच्या भेंड्या खेळण्याचा आग्रह करतात। नंतर मुली विरुद्ध मुलं असा खेळ सुरू होतो। जोशीला सर्व चित्रपटांची नावे माहीत असतात, त्यामुळे तो पटापट उत्तरे देत असतो। शेवटी शिरोडकर फळ्यावर कठीण चित्रपटाचे नाव लिहिते, पण जोशी त्याचं पण उत्तर देतो
आणि मुली या खेळात हारतात. पुढचा तास असतो बेंद्रेबाईंचा. त्यांनी सर्वांना खाकी कवर घालून आणायला सांगितले होते, म्हणून त्या सर्वांच्या वह्या तपासू लागतात. शिरोडकरने खाकीऐवजी पिवळ्या रंगाचे कवर घातले होते, म्हणून बाई तिच्यावर भडकतात आणि वहीचं कवर फाडून टाकते. यामुळे शिरोडकर रडू लागते. हे पाहून मुकुंदला बाईचा खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी बेंद्रेबाईचा तास सुरू होण्यापूर्वी मुकुंद फळ्यावर अनुशासन पर्व असे लिहितो. हे पाहून सर्व विद्यार्थी घाबरतात, कारण हे वाक्य वाचल्यावर बाई खूप भडकणार होती. बेंद्रेबाई येते आणि फळ्यावरील नाव वाचून सर्व वर्गावर भडकते. हे कुणी लिहिलंय सांगा, नाहीतर सर्व वर्गाला शिक्षा करेन, अशी ती धमकी देते. शेवटी हिम्मत करून जोशी सांगतो की हे मी लिहिलंय. बाई खूपच भडकते आणि जोशीला हात सुजेपर्यंत पट्टीने मारते. काही दिवसानंतर 6 महिने परीक्षा सुरू होते. परीक्षेचा पेपर लिहिताना सुद्धा जोशीचं लक्ष शिरोडकरकडे असते. बेंद्रेबाईच्या प्रकरणामुळे तिला सुद्धा जोशी आवडायला लागला होता, म्हणून ती सुद्धा त्याच्याकडे चोरून पाहत असते. परीक्षा संपते आणि शाळेला दिवाळीची सुट्टी लागते. सुट्टीत मुकुंद नरूमामासोबत टॉकीजला चित्रपट पाहण्यासाठी जातो. तिथे त्याला त्यांच्या वर्गातील गीता भेटते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत मूवी बघायला आली होती. गीता नरूमामाकडे तक्रार करते की हा आणि याचे मित्र मला नेहमी माझ्या बॉयफ्रेंडवरून चिडवत असतात. नरूमामा मुकुंदला सांगतो की ती मुलगी आहे, तरीही खूप डेअरिंग करून प्रेम करते. तिला उगाच का त्रास देता? उद्या तू पण कुणावर प्रेम केलेस आणि तुला त्रास दिला तर कसं वाटेल? दुसऱ्या दिवशी मुकुंदला त्याच्या वर्गातील एक मित्र भेटतो. त्याने सुट्टीमध्ये देशमाने सरांकडे क्लास लावला होता आणि शिरोडकर सुद्धा त्या क्लासला येते असं त्याला मित्राकडून समजतं, म्हणून जोशी सुद्धा दुसऱ्या दिवशी क्लास लावतो. क्लासमध्ये मुकुंद फक्त शिरोडकरला पाहत असतो. नेहमी क्लासला टाळाटाळ करणारा मुलगा अचानक क्लास कसा लावला यामुळे जोशीच्या बहिणीला संशय येतो. ती त्याची सगळी चौकशी करते. सर्व मित्रांना सुद्धा अजब वाटतं. सूर्या विचारतो की तू कुठल्या मुलीवर लाईन बिन तर मारत नाहीस ना? पण जोशी थापा मारून त्यांना पण गंडवतो. आज जोशी क्लास बाहेर एका रहदारी नसलेल्या रस्त्यावर शिरोडकरची वाट पाहत बसतो. क्लास सुटतो आणि शिरोडकर त्या रस्त्याने येते. मुकुंदला पाहून ती लाजते आणि विचारते की तू इथे काय करतोस? आज क्लासला पण आला नाहीस, दांड्या मारू नकोस असं म्हणून ती जाते आणि पुढे गेल्यावर मागे वळून पाहते आणि प्रेमाने हसते. या भेटीत मुकुंद सुद्धा खूप खुश होतो. दुसऱ्या दिवशी मुकुंद चिठ्ठी लिहितो आणि तिला रविवारी गणपती मंदिरात भेटण्यासाठी बोलवतो. ती चिठ्ठी पुस्तकात ठेवून क्लास सुटल्यावर ते पुस्तक तो शिरोडकरला देतो. रविवारी मुकुंद गणपती मंदिरात तिची वाट पाहत असतो. शिरोडकर तिच्या लहान बहिणीला सोबत घेऊन मंदिरात पूजेसाठी येते. तिला पाहून मुकुंद आनंदित होतो. ती सुद्धा त्याला पाहून गालातल्या गालात हसते आणि मंदिराच्या पायरीवर बसून एकमेकांना पाहत राहतात.